नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे। आज गणेश चतुर्थीच्या आपल्याला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। आपण सर्वजण मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने गणपती बाप्पाचे स्वागत करतो। गणपती बाप्पा हे विद्येचे, बुद्धीचे आणि संस्काराचे दैवत आहे। म्हणूनच प्रत्येक वर्षी आपण आगमन आपल्याला नवीन प्रेरणा देण्यासाठी होते। परंतु आज आपल्या समाजात एक वाईट गोष्ट दिसून येते की काही ठिकाणी गणपती बाप्पाच्या मंडपात जुगार खेळले जातात, पत्त्याचे अड्डे चालतात, तसेच प्रचंड मोठमोठे डीजे व साऊंड लावून आवाज इतका वाढवला जातो की शेजाऱ्यांना, आजारी पेशंटला, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतो। मित्रांनो, आपण विचार करूया, जो बाप्पा विद्येचा आहे त्याच्या समोर जर अभ्यासात अडथळा निर्माण केला तर कसे चालेल? तर ते बाप्पाला चालेल का? नाही चालणार। बाप्पा आपल्या ज्ञानाचे आणि बाप्पा आपल्या ज्ञानाने आपले जीवन उजळतो आणि आपण त्याच्या समोर अज्ञानाचे, दंगामस्तीचे प्रकार करतो। हे योग्य आहे का? अजिबात योग्य नाही। तर मित्रांनो, गणपती उत्सव हा आनंद, भक्ती, शिस्त आणि संस्कार याचा उत्सव आहे। बाप्पाला खऱ्या अर्थाने प्रसन्न करायचे असेल तर आपण पर्यावरणपूरक मूर्ती बसवूया, समाज हिताचे उपक्रम राबवूया, मुलांना शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करून घेऊया। आपण नुसते मोठे आवाज, डीजे, जुगार, दंगा केला तर तो उत्सव बाप्पासाठी नव्हे तर तो केवळ दिखावाच ठरतो। म्हणून आपण सर्वांनी मिळून एक निर्धार करूया, गणपती उत्सव आपण ज्ञान, संस्कार आणि चांगल्या कार्यानेच साजरा करूया। चला तर मग आपण सारे मिळून बाप्पाला प्रार्थना करूया, हे गणराया, आम्हाला विवेक दे, शांती दे, बुद्धी दे आणि समाजात चांगले कार्य करण्याची प्रेरणा दे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। जय हिंद, जय महाराष्ट्र।